नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी लर्नच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चालू घडामोडीचा भाग 2 बघतोय. काय होतं की परीक्षेसाठी नेहमी चालू घडामोडीचा भाग हा वाचण्याचा राहूनच जातो. त्यामुळे व्हिडिओला न कंटाळता कितीही कंटाळा आला तरी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. झारखंडमध्ये पेसा कायद्याची नियमावली कधी लागू करण्यात आली असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे 12 जानेवारी 2026 रोजी पेसा कायदा लागू करण्यात आला. आता पेसा कायदा हा काय आहे तर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996 म्हणजे 1996चा हा पेसा कायदा आहे. तर पेसा कायदा लक्षात ठेवा, पंचायत जे स्थापन केलं जातं राज्यांमध्ये त्यांना सूट दिलेली आहे. हे 10 राज्यांसाठी वेगळा असा कायदा हा केलेला आहे. तर नुकतंच काय झालं आहे की झारखंडच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 12 जानेवारी या दिवशी हे लागू केलेलं आहे. तर भारतातील एकूण 10 राज्यांमध्ये संविधानाच्या कलम 244(1) नुसार अनुसूचित क्षेत्र घोषित केलेले आहे. तर 5वं हे काय आहे, परिशिष्ट आहे, लक्षात ठेवा. तर 10 राज्य होती, 10 पैकी 8 राज्यांनी पेसा लागू केलेला आहे आणि झारखंड असं करणारं देशातलं 9वं राज्य ठरतं. तर मग असं आता कोणतं एकमेव राज्य आहे की ज्यांनी अजूनही पेसा अधिकृतपणे लागू केलेलं नाही आहे, तर ते लक्षात ठेवा, ओडिसा हे आहे. पुढचा क्वेश्चन बघा, त्या रिलेटेडच आहे. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार 5वे अनुसूचित क्षेत्र घोषित केले जाते? म्हणजे 5व्या परिशिष्टामध्ये जे सांगितलेले आहेत अनुसूचित क्षेत्र ते कुठल्या कलमानुसार घोषित केले जातात? तर लक्षात ठेवा, कलम 244(1). आता कलमांबद्दल खूप डिटेलमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येतात, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्ताने कोणत्या भाषेतील अध्यायांचा आवृत्त्यांचे प्रकाशन केलं, म्हणजे संविधानाचं? तर लक्षात ठेवा, तमिळ आणि गुजराती भाषेमध्ये त्यांनी संविधानाची जी प्रत आहे, आवृत्ती आहे, त्याचं प्रकाशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराची घोषणा ही कधी करण्यात आली? तर मुक्त व्यापार कराराची जी घोषणा आहे ती लक्षात ठेवा 27 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. तर पुढचा प्रश्न त्या रिलेटेडच आहे. भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराचे टोपण नाव काय आहे? तर याचं लक्षात ठेवा, मदर ऑफ ऑल डील्स. ही खूप महत्त्वाचा असा हा करार आहे. यावरती म्हणजे मदर ऑफ ऑल डील्स यावरती पोलीस भरतीमध्ये ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मुक्त व्यापार करार हा काय असतो की जे प्रत्येक देशामध्ये जे इम्पोर्ट केलं जातं त्यावरती जी ड्युटी लावली जाते त्यामध्ये सूट दिले जाते, काही नियम हे शिथिल केले जातात. ठीक आहे. तर असा हा युरोपीय संघ भारताचा कितवा FTA भागीदार बनलेला आहे? तर लक्षात ठेवा, 22वा भागीदार बनलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, फुल फॉर्म असं विचारलं जाऊ शकतं, CBAM चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं पूर्ण रूप आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. तर हे काय आहे की हे युरोपियन संघाचं कार्बन उत्सर्जनासंबंधित त्यांचे काही हे नियम आहेत, त्या बाबतीत आता भारतालाही सूट मिळण्याचे चान्सेस आहेत. तर असा जो करार आहे तो यामधून कोणतं असं क्षेत्र जे आहे की जे पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे? वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, शेती आणि अन्न उत्पादन की रसायन? तर लक्षात ठेवा, शेतीच्या बाबतीत कोणतंही डील झालेलं नाही आहे, तर बाकी सर्व जे व्यापार करार आहेत ते करण्यात आलेले आहेत. तर असं यांचं आर्थिक महत्त्व काय आहे? तर भारत हा जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि युरोपियन युनियन ही 2री मोठी अर्थव्यवस्था आहे. दोघांचा एकत्रित GDP जर आपण विचार केला तर 25% आहे आणि जागतिक व्यापारामध्ये वाटा 1/3 म्हणजेच 33% आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. WEF ची वार्षिक परिषद म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक परिषद ही कुठे आयोजित करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा, दावोस, स्वित्झर्लंड येथे करण्यात आली होती. तर ही जी आवृत्ती होती ना, ही 56वी आवृत्ती होती. तर त्याचा कालावधी जो होता तो 19 ते 23 जानेवारी दरम्यान झालं होतं. याची थीम लक्षात ठेवा, अ स्पिरिट ऑफ डायलॉग हे याची काय आहे, थीम आहे. महाराष्ट्राकडून देवेंद्र फडणवीस हे गेले होते. आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल जर तुम्हाला माहिती विचारलं तर त्याची जी स्थापना आहे ती 1971ची आहे. त्याचे संस्थापक लक्षात ठेवा, क्लॉस श्वाब हे त्याचे संस्थापक आहेत. याचं जे मुख्यालय आहे ते जिनिव्हा, स्वित्झर्लंड. यावर सेपरेट प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. आणि WEF द्वारे प्रकाशित होणारे अहवाल यावर सुद्धा MPSC मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर लक्षात ठेवा, हे 3 प्रकारचे असे अहवाल प्रकाशित करत असतात: जेंडर गॅप रिपोर्ट, ग्लोबल रिस्क रिपोर्ट आणि कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट. पुढचा प्रश्न बघूया. कोंडूर खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश की गुजरात? तर लक्षात ठेवा, कोंडूर खादी ही आंध्र प्रदेशशी संबंधित आहे. रिसेंटलीच त्याला काय झालेलं आहे, GIचा टॅग मिळालेला आहे, त्यामुळे हे चर्चेमध्ये आहे. कमला जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
तर कमला जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या ना सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने या प्रकल्पाला आता मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे हा जो प्रकल्प आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये तयार होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. UIDAI म्हणजे जे आधार प्राधिकरण आहे यांनी एक शुभंकर अनावरण केलेलं आहे. तर त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे उदय. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. रिया जैन ही जी भोपाळची आहे यांनी हे नाव सुचवलेलं आहे. ठीक आहे. DGMSला 125 वर्ष पूर्ण कधी झाली असा हा प्रश्न आहे. तर DGMS म्हणजेच काय? तर डायरेक्टरेट जनरल ऑफ माइन्स सेफ्टी. ठीक आहे. तर याला लक्षात ठेवा 7 जानेवारी 2026 रोजी 125 वर्ष पूर्ण झाली. तर तुम्हाला यावरती एकतर फुल फॉर्म असा येऊ शकतो प्रश्न किंवा मग त्याला किती वर्ष पूर्ण झाली असाही प्रश्न येऊ शकतो. पुढचं बघूया. पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डची पहिली बैठक कुठे झाली? तर याचं जे पहिली बैठक आहे ती लक्षात ठेवा मुंबई येथे झाली. तर थोडीशी माहिती बघूया आपण की त्याचे जे अध्यक्ष आहेत ते संजय मल्होत्रा म्हणजे RBIचे गव्हर्नर असणार आहेत. उद्देश काय असणार आहे? तर जे डिजिटल पेमेंट प्रणाली जसं की फोनपे, गुगल पे यावरती जे केलं जातं पेमेंट त्यासंबंधित जे आहे प्रणाली अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करणे. ठीक आहे. आता हे जे पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड आहे याची स्थापना बघा 2025मध्ये झालेली आहे, 30 सप्टेंबर 2025. त्यामुळे ही जी बैठक आहे पहिलीच बैठक मुंबईमध्ये झाली होती. तर पदसिद्ध अध्यक्ष हे RBIचे गव्हर्नर असतात आणि सदस्यांमध्ये डेप्युटी गव्हर्नर जे प्रभारी असतात पेमेंट सिस्टीमचे आणि केंद्र सरकारांकडून नामनिर्देशित केलेले 3 सदस्य. तर रतन वटल किंवा वटाळ या समितीने काय केलेलं आहे? स्वतंत्र मंडळाची शिफारस केली होती. त्यामुळे तुम्हाला समितीवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ब्रँड फायनान्स अहवालानुसार 2026मध्ये जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँड कोणता ठरलेला आहे? तर लक्षात ठेवा ॲसेंचर हा काय मौल्यवान IT सेवा ब्रँड ठरलेला आहे. INS अंजदीप नौदलात कधी दाखल झाले? तर लक्षात ठेवा 27 फेब्रुवारी 2026 रोजी ते नौदलात दाखल झाले. त्याबद्दलची थोडी माहिती बघूया. चेन्नई पोर्टमध्ये ह्याचं उद्घाटन झालं होतं आणि हे शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. याची लांबी जी आहे ती 77 मीटर आहे आणि कोलकाता येथे याची बांधणी झालेली आहे. हे एक अतिशय चपळ आणि वेगाने हालचाल करणारे असून त्याला डॉल्फिन हंटर असं म्हटलं जातं. मग परीक्षेमध्ये असाही एखादा स्टेटमेंट तुम्हाला कंबाईनमध्ये येऊ शकतं. तर याचं कार्य काय? उथळ पाण्यात लपलेल्या शत्रूंच्या पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांचा मागोवा करणे आणि मग त्यांना नष्ट करणे. तर हे जे अंजदीप बेट नाव आहे हे अंजदीव बेट कारवारजवळ कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ जे कारवार आहे त्याच्या जवळ असलेल्या अंजदीव बेटावरून याला नाव देण्यात आलेलं आहे. CRPFचा 87वा स्थापना दिवस कुठे साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा आसाममधील गुवाहाटी येथे CRPFचा 87वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. तर ईशान्य भारतामध्ये असा सोहळा हा पहिल्यांदाच साजरा करण्यात आला होता, हे लक्षात ठेवा. आता जर CRPFचं स्थापना विचारलं म्हणजे केव्हा झाली होती तर 27 जुलै 1939. लक्षात ठेवा ही तारीख 27 जुलै 1939 या तारखेला त्यांची स्थापना झाली होती. आणि याचं ब्रीदवाक्य काय आहे? सेवा आणि निष्ठा हे CRPFचं ब्रीदवाक्य आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाग 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पण बघून घ्या कारण की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यामध्ये सुद्धा आहेत. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रहार धोरणचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? सायबर सुरक्षा वाढवणे, सीमावर्ती भागांचा विकास, दहशतवादी धोक्यांना तोंड देणे का नौदलाची क्षमता वाढवणे? तर याचं उत्तर आहे दहशतवादी धोक्यांना तोंड देणे. लक्षात घ्या की ही संपूर्ण दहशतवादासाठी आहे ना पहिलंच असं व्यापक धोरण आहे. तर प्रहारमधल्या प्रत्येक शब्दाचं बघा फुल फॉर्म आहे प्रिव्हेन्शन, रिस्पॉन्सेस, ॲग्रिगेटिंग, ह्युमन राईट्स, ॲटिन्युएटिंग, अलायनिंग आणि रिकव्हरी. तुम्हाला पेपरमध्ये यापैकी कुठलाही एखादा शब्द विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया. LCA तेजसच्या पहिल्या उड्डाणाचा 25वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा 4 जानेवारी 2026ला साजरा करण्यात आला. तर 25 वर्ष झाली म्हणजे कधी पहिलं उड्डाण झालं होतं तर 4 जानेवारी 2001ला ते पहिल्यांदा उड्डाण केलं होतं. आणि ते कोणी केलं होतं? विंग कमांडर राजीव कोठियार. तर हे नाव लक्षात ठेवा. आणि तेजस हे जे नाव आहे हे नाव दिलं होतं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी. आणि याची जी निर्मिती आहे ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीमार्फत केली गेलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. FNTA करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर FNTA करार लक्षात ठेवा नागालँड या राज्याशी संबंधित आहे. आता FNTA म्हणजे काय? फ्रंटियर नागालँड टेरिटोरियल ऑथॉरिटी. ॲक्च्युली कसं आहे की
FNTA केंद्र सरकार आणि नागालँड सरकारामध्ये एक अशी डील झालेली आहे किंवा करार झालेला आहे असं आपण म्हणूया की त्या अंतर्गत ही एक संस्था स्थापन केली जाईल आणि 6 अशा जिल्ह्यांमध्ये यांना पूर्ण वैधानिक आणि प्रशासकीय अधिकार दिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघूया. वर्ल्ड डिफेन्स शो कुठे आयोजित करण्यात आला होता? तर लक्षात ठेवा, वर्ल्ड डिफेन्स शो रियाद, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आला होता आणि भारताचं जे नेतृत्व आहे ते संजय शेठ म्हणजे संरक्षण राज्यमंत्री यांनी केलं होतं. तर या प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच काय झालं होतं? संजय शेठ लक्षात ठेवा, पहिल्यांदाच भारताचं स्वतंत्र इंडिया पॅव्हेलियन उभारण्यात आलं होतं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की भारताने पहिल्यांदाच त्यांचं एक पॅव्हेलियन उभं केलं होतं आणि हे प्रदर्शन दर 2 वर्षांनी भरवलं जातं आणि त्याची थीम होती संरक्षण एकात्मतेचे भविष्य. पुढचं बघूया. अग्नी 3 चाचणी कुठे घेण्यात आली? तर अग्नी 3ची चाचणी लक्षात ठेवा चांदीपूर, ओडिसा. जेव्हा पण चाचणी घेण्यात येते तेव्हा परीक्षेला नक्की त्यावरती एखादा प्रश्न असतोच. तर लक्षात ठेवा की अग्नी 3चा जो पल्ला आहे तो 3000 किलोमीटरपेक्षा जास्तची क्षमता ठेवतो, ज्यामध्ये दोन्ही प्रकारची स्फोटके म्हणजे पारंपरिक आणि आण्विक अणुस्फोटके पण तो कॅरी करू शकतो आणि DRDOने त्याचा काय केलेला आहे? विकास केलेला आहे. स्कायडिओने भारतात कोणत्या कंपनीशी टायअप केला आहे? तर स्कायडिओ लक्षात घ्या की काय आहे, ही एक अमेरिकेतली आघाडीची ड्रोन उत्पादक कंपनी आहे आणि या कंपनीने भारतातल्या कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे? तर एरो आर्क या कंपनीशी करार केलेला आहे. तर भारताच्या सीमेवरती याचं उद्दिष्ट काय आहे? भारताच्या सीमेवर विशेषतः डोंगराळ किंवा कठीण भागामध्ये गुप्तचर माहिती गोळा करणे आणि तिथे लक्ष ठेवणे, टेहळणी करणे. तैवानची पहिली स्वदेशी बनावटीची पाणबुडी कोणती? तर असं आंतरराष्ट्रीय लेवलवरच्या देशांचा पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, तैवानची पहिली स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे हायकून. तर हे नाव फक्त लक्षात ठेवा. पुढे बघूया. रातापानी व्याघ्र प्रकल्पाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा, रातापानी व्याघ्र प्रकल्पाचं नाव हे डॉक्टर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं आहे खूप. हा मध्य प्रदेशाचा 8वा आणि भारताचा 57वा व्याघ्र प्रकल्प होता. माफ करा. चला पुढचा प्रश्न बघूया. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे उभारण्यात आलं आहे? पेरियार अभयारण्य, सायलेंट व्हॅली का अर्लम फुलपाखरू अभयारण्य का बांदीपूर? लक्षात ठेवा, देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरले आहे अर्लम फुलपाखरू अभयारण्य. तर हे जे आहे हे जानेवारी 2026मध्ये अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आलं आहे आणि हे आहे कुठे? तर कन्नूर, केरळमध्ये आहे. लक्षात ठेवा, याची जी स्थापना आहे वन्यजीव अभयारण्य म्हणून ती 1984मध्ये करण्यात आली होती. मग ती आता फुलपाखरू अभयारण्य झालेली आहे. देशातील पहिला बायो हॅपीनेस जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर पहिला बायो हॅपीनेस जिल्हा जो आहे तो केई पान्नोर हे ठिकाण कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर बायो हॅपीनेस या संकल्पनेवर आधारलेला हा एक प्रकल्प आहे आणि देशातील हा पहिलाच जिल्हा आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर या जिल्ह्यातील जी जैवविविधता आहे, कृषी जैवविविधता, पर्यावरण आणि तेथील रहिवाशांचं जीवनमान सुधारणे. आता ही बायो हॅपीनेस जी संकल्पना आहे ही कोणी दिली होती? तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी ही संकल्पना मांडली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता? तर लक्षात ठेवा, भारतच आहे पहिला देश असा की जो बायो बिटुमिन काय, रस्ते बांधणीसाठी वापरलं जाणार आहे हे आणि जे व्यावसायिक स्तरावरती उत्पादन केलं जाणार आहे. तर राजीव स्क्रॅपर्स नावाच्या खाजगी कंपनीला याचं तंत्रज्ञान दिलेलं आहे. तर तेवढं काही विचारणार नाही, परंतु फक्त लक्षात ठेवा की पहिला देश असा कोणता आहे. स्टिंगलेस बीज म्हणजे मधमाशांना कायदेशीर अधिकार देणारा देश कोणता आहे? तर लक्षात ठेवा, पेरू हा असा पहिलाच देश आहे जो मधमाशांना काय करतो, कायदेशीर असा अधिकार देतो. पुढचा प्रश्न बघूया. नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी हे खूप महत्त्वाचं आहे. याचं उद्घाटन कधी करण्यात आलं? तर लक्षात ठेवा, 5 जानेवारी 2026ला याचं उद्घाटन करण्यात आलं. कुठे आहे हे? तर नवी दिल्लीमध्ये आहे. आणि लक्षात ठेवा की UK नंतर ही जगातली दुसरीच अशी प्रयोगशाळा आहे. भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी कोणत्या राज्यात सुरू झाली असा प्रश्न आहे? पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात. तर लक्षात ठेवा, पहिल्या हायड्रोजन ट्रेनची जी चाचणी आहे ती हरियाणामध्ये करण्यात आलेली आहे. तर ही जी चाचणी आहे ती हरियाणातील जिंद ते सोनीपत कोणता मार्ग आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. किती किलोमीटर आहे? तर 90 किलोमीटर. आणि ही हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावरती धावते, त्यामुळे प्रदूषण होत नाही आणि कार्बन उत्सर्जन तर बिलकुल 0 असतं. तर PEM हे सुद्धा तुम्हाला फुल फॉर्म
विचारलं जाईल प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन या प्रकारचे सेल्स त्यामध्ये वापरले जातात आणि त्याची जी कोच निर्मिती आहे ती कुठे करण्यात आलेली आहे, चेन्नईमध्ये करण्यात आलेली आहे. तर जगातली जी पहिली अशी हायड्रोजन ट्रेन होती ती कुठे धावली, तर जर्मनीमध्ये धावली 2018मध्ये. तर आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की आशियातील पहिली जी हायड्रोजन ट्रेन आहे ती कोणत्या देशामध्ये धावली. ही सिरीज कंटिन्यू राहणारे विद्यार्थी मित्रांनो, इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन.